भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी T20 विश्वविजेता बनून प्रशिक्षक राहुल द्रविडने भव्य निरोप घेतलाय। यापेक्षा चांगला निरोप कोणत्याही प्रशिक्षकाला मिळालेला नसेल। खेळाडू म्हणून चॅम्पियन होऊ न शकल्याची खंत राहुल द्रविड प्रशिक्षक म्हणून 2024च्या T20 विश्वचषकाच्या शेवटच्या दिवशी खऱ्या अर्थाने संपली। प्रशिक्षक म्हणून राहुल पहिल्यांदाच हा दिवस पाहत होता का? तर असं नाही। याआधी गेल्या वर्षी भारतीय संघ दोनदा चॅम्पियन होण्यास मुकला होता। भारताने 2023 मध्ये लंडनमधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि अहमदाबादमधील एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना गमावला होता। 19 नोव्हेंबर 2023 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर खेळाडू म्हणून विश्वचषक जिंकू न शकलेल्या राहुल द्रविडचे प्रयत्न प्रशिक्षक म्हणूनही अपुरेच राहिले असं वाटत होतं। परंतु विश्वविजेता बनणं हे द्रविडच्या नशिबात कोरलेलं होतं। कदाचित त्यामुळेच त्याचा कार्यकाळ T20 विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला। राहुल द्रविडने T20 विश्वचषक कारकिर्दीत सर्वात वाईट दिवस अनुभवले होते हे सगळ्यांनीच पाहिलंय। 2007 मध्ये कॅरिबियन देशांनी आयोजित केलेला एक दिवसीय विश्वचषक कुणी कसं विसरू शकेल? ट्रॉफीचा दावेदार मानला जाणारा भारतीय संघ बांगलादेश आणि श्रीलंकेकडून पराभूत झाल्याने पहिल्या फेरीतूनच बाहेर पडला। तेव्हा राहुल द्रविड कर्णधार होता, त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठलेली होती। कदाचित तो काळ भारतीय क्रिकेटसाठीही सर्वात वाईट होता। पहिल्या फेरीतूनच भारत बाहेर पडल्याने करोडो भारतीयांच्या आशा, अपेक्षा, स्वप्नांचा चुराडा झाला। या पराभवानंतर राहुल द्रविडला कर्णधारपदही सोडावं लागलं आणि द्रविडसाठी तो शेवटचा वर्ल्ड कप ठरला। त्या वर्ल्ड कपचा पराभव द्रविडच्या इतका जिव्हारी लागला होता की त्याने आपला फोन बंद केला होता। बराच काळ इतरांशी बोलणंही त्याने बंद केलं होतं। त्या काळी कर्णधार म्हणून त्याने सोसलेल्या वेदना आणि आज तब्बल 17 वर्षांनंतर यावेळी भारतीय संघाचा प्रशिक्षक या भूमिकेत त्याने आयुष्यातला सर्वोत्तम क्षण पाहिलाय। राहुलसाठी आजचा हा दिवस एका स्वप्नासारखा पूर्ण झाल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं। तो अवघ्या विशीतल्या मुलासारखा जल्लोष करत होता। रोहित शर्माने जेव्हा त्याला ट्रॉफी दिली तेव्हा त्याच्या सेलिब्रेशननी दाखवलं की हा दिवस द्रविडच्या आयुष्यात किती मोठा दिवस होता। भारतीय क्रिकेटची सेवा करताना प्रशिक्षक म्हणून द्रविडने अनेक चढउतार पाहिलेत। अनेक टीका टिप्पणीला त्याला सामोरं जावं लागलं, पण तो मागे हटला नाही। भारतीय क्रिकेटची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या शांत, संयमी राहुल द्रविडला प्रशिक्षक म्हणूनही अनेक अडचणींचा सामना करावा लागला। 2022च्या T20 विश्वचषकात आणि त्याआधी आशिया चषक 2022 मध्ये भारताचा दणदणीत पराभव झाला होता। त्यावेळी भारतीय संघ आणि राहुल द्रविडला टीकाकारांनी घेरलं होतं। यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला। मायदेशातील एक दिवसीय विश्वचषकापूर्वी द्रविड टीकाकारांच्या निशाण्यावर होता। आशिया कप 2023 मध्ये भारताने चमकदार कामगिरी केली। यानंतर 2023च्या एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत चॅम्पियन बनू शकला नाही, तेव्हाही त्याच्यावर बरीच टीका झाली। त्याच्या खेळपट्टीमुळे तो नेहमीच टीकेचा धनी होत होता। त्यानंतर राहुल द्रविडला T20 विश्वचषक 2024 पर्यंत प्रशिक्षक बनवण्यात आलं। मग गेल्या 6.5 महिन्यात भारतीय संघाचे चांगले दिवस आले। दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका अनिर्णित राहिली। यानंतर विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूच्या अनुपस्थितीत त्यांनी युवा खेळाडूंसह इंग्लंडला कसोटी मालिकेत पराभूत केलं। यानंतर भारतीय संघ आज 2024च्या T20 विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन बनला। संपूर्ण स्पर्धेत हा संघ अपराजित राहिला आणि द्रविडने भारताला विश्वचषक देऊन निरोप घेतला।